सूत्र क्रमांक 36. ततः प्रतिभ श्रावण वेदन आदर्श आस्वाद वार्ता जायन्ते. ज्ञानप्राप्तीची, ऐकण्याची, स्पर्श ज्ञानाची, दिव्य दृष्टीची, आस्वादाची, गंधाची विशेष क्षमता योग्यात येते. आणि सिद्धी सांगितल्यात. काय काय येतात? एकूण 6 संधी सिद्धी या सूत्रामध्ये सांगितल्यात. आता आपण म्हणजे संपूर्ण चैतन्याने, विश्व परम अशा चैतन्याने भरलेला आत्मांश आहोत. आणि ज्ञान योग्याला अभ्यासामध्ये परिपक्व करतं आणि त्यामुळे आणखी त्याला सिद्धी प्राप्त होत जातात. जसजसा योगी अनेक सिद्धी प्राप्त झाल्या तरी सुद्धा योग उपासना करत राहतो सतत, आणि त्यामध्ये त्याची जर खरोखरच आध्यात्मिक प्रगती झाली तर सिद्धींमध्ये वाढ होत जाते. अनेक सिद्धी त्याला मिळायला सुरुवात होते एका मागोमाग एक. या सूत्रामध्ये 6 सिद्धी सांगितल्यात. पहिली आहे प्रतिभ. प्रतिभ याचा अर्थ ज्ञान ग्रहण करण्याची, आकलन करण्याची विशेष क्षमता येते त्याच्यामध्ये. याचे अनुभव अनेकांना येतात, मलाही आलेले आहेत. एखादा विषय आपल्याला जर समजत नसेल आणि त्याच्यावर जर ध्यान लावलं तर ध्यानामध्ये तो विषय उमजतो. आपली जी काही अपेक्षा आहे की हे आपल्याला माहीत असायला पाहिजे, पण काही केल्या कोडच सुटत नाही, काही शब्दांचे अर्थ कळत नाही, त्या लिहिणाऱ्याला नेमकं काय म्हणायचं आहे कळत नाही. माझी तर आत्ता फार मोठी पंचायत होते. लाओत्सेचं मी ताओबोध लिहितोय. ते मूळ आहे चायनी भाषेमध्ये. त्याचं कोणीतरी इंग्रजीमध्ये भाषांतर केलं. ते इंग्रजीमध्ये भाषांतर म्हणजे अगोदर लाओत्सेला जे काही सांगायचं आहे ते शब्दबद्ध करणं शक्य नाही. तो स्वतः आपण सांगतोय हे. म्हणजे अगोदर ते डायल्यूट झालंय, त्याच्याकडनं शब्दबद्ध केलं गेलं, त्याच्याकडनं चायनी भाषेमध्ये शब्दबद्ध केलं गेलं. त्या चायनीज शब्दांना योग्य असे इंग्रजीमध्ये शब्द शोधून काढणं हा सुद्धा एक जॉब आहे मोठा. ती कुणीतरी केला आहे. आणि त्याच्यातनं मी आता विरकर महाराजांची डिक्शनरी घेणार, त्यातनं मराठीत मी शब्द शोधून काढणार. कुठून कुठे येते गाडी बघा. आणि भाषांतर लिहून झालं की असं एकदम मनामध्ये येतं की त्याला नाही, यापेक्षा काहीतरी वेगळं सांगायचं आहे, की पंचायत येते मोठी. आणि हे कोड सुटत नाही. हे योग्याला ध्यानामध्ये सुटू शकतं कोड. आकलन शक्ती त्याची जी आहे, प्रतिभ म्हटलंय त्याला, प्रज्ञा प्राप्त होते, प्रखर विशेष प्रकारचं ज्ञान. अनेक वेळेला विद्यार्थी दशेमध्ये अनेकांना अनुभव येतात की खरोखरच जो त्या विषयातला किडा असतो त्याच्यामध्ये सगळं झोकून दिलेलं असतं. आणि मग एखादी समस्या किंवा एखादा प्रश्न, एखादं गणित त्याला सुटत नाही. रात्र तो जागत असतो, शेवटी थकून झोपतो, सकाळी उठतो आणि पटकन गणित सोडवलेलं असतं. हे त्यावेळेला विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला कोणी सांगणारं नसतं की याला ध्यान म्हणतात. आपल्याला बहुतेकांना अनुभव येतो बऱ्याच वेळेला विद्यार्थी दशेमध्ये. आपल्याला आश्चर्य वाटतं आणि त्या वयामध्ये जास्त लक्ष दिलं नाही त्याच्याकडे, आपण पुढे निघून जातो. हे ते ध्यान आहे. हे योग्याला सतत येतं, त्याला समस्या म्हणून राहत नाही. प्रतिभ असं त्याला म्हटलंय. श्रवण, बाहेर जड वातावरणात होत नसलेले असे अनेक ध्वनी योग्याला ऐकू येतात. प्रत्यक्ष तिथे तो होत नाहीये त्यावेळेला. योगी एकांतात असतो किंवा जरी एकांतात नसला तरी सुद्धा त्याला मध्येच आपोआप अनाहतनाद ओंकार ऐकायला येतो. अनेक वेळेला मला स्वतःला तानपुरा ऐकायला येतो. इतका ऐकायला येतो की माझं हे जो मोबाईल आहे त्याच्यामध्ये तुमचं जसं म्युझिक असतं, मोबाईल आल्यानंतर जे काही वाजतं त्याऐवजी माझ्याच्यात तानपुरा ठेवलेला आहे मी. आणि मला बऱ्याच वेळेला तानपुरा वाजल्यासारखा वाटतो. फोन माझ्या शेजारीच असतो, बघावं तर फोन नसतो वाजत. एखाद्या वेळेला मला भान राहत नाही, मी पटकन जोशी काकूंना म्हणतो की बघावं फोन कुणाचा आला, बाहेर राहिलाय चुकून. त्या म्हणतात तुमच्याजवळच आहे मोबाईल. बरेच वेळा घडतं. याला श्रवण ही एक सिद्धी, एक प्रकारची. वेदन हाही अनुभव अनेक जणांना येतो, योगी नसले तरी सुद्धा येतो. एखाद्या सिद्ध पुरुषावर जर परिपूर्ण श्रद्धा असेल आणि या श्रद्धेच्या भावनेमध्ये जर त्या सिद्ध पुरुषाजवळ
कुणी साधक साधिका जर उपासना करायला बसलेली असेल तर अशा साधक किंवा साधिकेला त्या सिद्ध पुरुषाने स्पर्श केल्याची जाणीव होते, आपल्याला आशीर्वाद दिल्याची जाणीव होते. हाही अनुभव अनेक जणांना येतो. आदर्श सिद्ध पुरुषाचं दर्शन होतं. मला एक ह्याच्यामध्ये स्वतःला एक खुबी अशी सांगायची की वेदन किंवा आदर्श हे ज्या दोन सिद्धी आहेत, ही सिद्ध पुरुषाने आपल्याला हस्तस्पर्श करून आशीर्वाद देणं, त्याचा प्रत्यक्ष स्पर्श झाल्याची जाणीव होणं किंवा त्याचं दर्शन झाल्याचं जाणीव होणं, हे जे दोन प्रकार आहेत, हे एखाद वेळे भ्रांती दर्शन असू शकतं. नाही खरं आहे का खोटं आहे हे आपल्याला पडताळता आलं पाहिजे. नाही तर मनामध्ये असं बऱ्याच वेळेला अमक्याने मला आशीर्वाद द्यावे आशीर्वाद द्यावे, एखाद वेळे भास होतो, हा भास असू शकतो. किंवा सतत उपासना करून करून त्या फोटोकडे मूर्तीकडे किंवा आठवण येऊन येऊन तो चेहरा समोर येतो एखाद वेळे आपण ध्यानाला बसतो, उपासनेला बसतो आणि तो चेहरा समोर तरळायला लागतो. एखाद वेळे भ्रांती दर्शन असू शकतं. आपण आपल्या योगगुरूंना विचारून खात्री करावी. पण त्यातला एक ठोकताळा मी तुम्हाला सांगतो की अशा स्पर्श झाल्याच्या जाणीव झाल्यानंतर किंवा दर्शनाच्या वेळेला दर्शन झाल्यानंतर आपल्याला त्यामधून काहीतरी ज्ञानप्राप्ती जर झाली तर ते सत्य दर्शन आहे असं समजा. काही ना काहीतरी ज्ञानप्राप्ती झाली पाहिजे, काही ना काहीतरी. एखाद वेळी तुम्ही काही समस्या असेल ती समस्या सोडवली जाईल. एखाद वेळी तुम्ही दुःखामध्ये असाल मानसिक, त्यातून तुम्ही बाहेर याल. एखादी तुमची अडचण असेल की जी खरोखर त्याला अडचण म्हणजे ही भौतिक अडचण म्हणता येत नाही, तुमची काही चूक नसताना तुम्ही एखाद्या अडचणीमध्ये सापडलेले असता, कारण काही नसतं. अर्थात प्रत्येकाच्या दृष्टीने कधीच चूक नसते आपली स्वतःची, ती गोष्ट वेगळी. पण एक परखड विचार केला तर आतलं मन आपल्याला सांगतं की तुझी सुद्धा चूक आहे बाबा, नाही असं नाही. पण खरोखर असं काही वेळेला घडतं, त्यावेळेला हे सिद्ध पुरुष आपल्याला मदत करतात. ते खरं दर्शन किंवा तो खरा स्पर्श म्हणायचं की त्याने आपण पावन होतो, काहीतरी त्याच्यामध्ये आपल्याला ज्ञानप्राप्ती होते, असं शब्द त्याला वापरायचा. लभ्यांश हा शब्द वापरायचा नाही. त्यासाठी हे दर्शनं होत नसतात. तर बोला फुलाची गाठ पडली असं म्हणायचं आणि शांत बसायचं. पण खरोखर तुम्ही अडचणीमध्ये असता आणि त्यावेळेला त्या अडचणीनं तुम्हाला सोडवलं जातं, मग तिथे तुम्हाला आर्थिक मदतही होईल कुठून तरी, नाही असं नाही. पण तो लभ्यांश नसतो, लाभ नसतो. तिथून तुम्हाला सोडून पलीकडे घेऊन पुन्हा उपासनेला तुम्ही रत व्हावं, हा त्यातला हेतू असतो. आता तुमची उपासना होणार नाही. आणि असं म्हणतात ना, भक्तापेक्षा भगवंताला भक्ताची जास्त ओढ असते, तसं काहीशा सिद्ध पुरुषांना भक्तांची ओढ असते, आपल्या साधकांची ओढ असते. या उपासनेला का बसत नाही, काय ह्याला समस्या आहे बघूया, ते डोकावतात आपल्यामध्ये येऊन. आणि आपली उपासना पुढे चालू राहावी, ही मधली अडचण दूर व्हावी म्हणून ते आपल्याला मदत करतात. त्यावेळेला ते आहे वेदन आणि आदर्श म्हणजे प्रत्यक्ष स्पर्श सिद्ध पुरुषाचा होऊन वरदहस्त मिळाला, आशीर्वाद मिळाला हा भाव येतो किंवा त्याचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं जातं. अनेक वेळेला तुमच्या सभोवती एक कवच तयार करतात सिद्ध पुरुष, तुमच्या सभोवती एक कवच तयार करतात. आपल्याला असं वाटतं की खरं आपण प्रदक्षिणा घालायची असते, हा का आपल्याला प्रदक्षिणा घालतो, असंही मनामध्ये येतं बऱ्याच वेळेला. हे तुमच्यामध्ये कवच तयार केलेलं असतं. मला स्वतःला जो अनुभव येतो तो वेगळा येतो. आता हे येतात अनुभव, नाही असं नाही. पण आता मी माझं घर सोडून जर बाहेर कुठे गेलेला असेल आणि तिथे मला वस्ती करायची जर वेळ आली किंवा मी रात्री बसमधनं एखादा प्रवास करत असेल तर त्यावेळेला जेव्हा मी झोपतो, मी उशी घेत नाही कधी झोपायला, माझ्या स्वतःच्या हातांची उशी करतो. त्यावेळेला माझ्या कमरेपासूनचा वरचा भाग जो असतो तो पूर्णपणे असा गरम गरम असा काहीतरी प्रकाशाने वलयांकित होऊन जातो की जसं काय मला कोणीतरी कवच धारण केलेलं आहे असं काहीतरी होतं. असे अनुभव बऱ्याच वेळेला येतात, नाही अशातला भाग नाही. पुढे म्हटलंय आस्वाद. एखाद्या पदार्थाची चव जी असते तर तो पदार्थ प्रत्यक्ष न खाता आपल्याला तो चव जिभेवर येते, एखाद्या वेळेला रेंगाळते, प्रत्यक्ष तोंडात नसताना ही सिद्धी प्राप्त होते. पुढे म्हटलंय वार्ता. लांब कुठेतरी कुठला तरी वास असतो तो आपल्याला येतो किंवा तुमच्या मनामध्ये एखाद वेळेला एखादा वास घ्यावा असं येतं आणि नेमका तो वास येतो. प्रत्यक्ष तो वास देणारं फूल किंवा काही इतर काही सुगंध तेथे प्रत्यक्ष हजर नसतो.
पण हवेतून तुम्हाला येतो, या सिद्धी प्राप्त होतात. यामध्ये हेतू इतकाच असतो, या किरकोळ किरकोळ गोष्टींसाठी तुमचे भोग वाढू नये. तुम्ही उपासनेमध्ये इतकी प्रगती केलेली असते, तुम्ही योगपुरुष झालेले आहात आणि मागचे कुठलेतरी भोग असतात आणि असं वाटतं एखाद्या वेळेला की चला कुठेतरी हिरव्या चाफ्याचा वास यावा. आता यात काही त्या योग्याला काही विशेष काही नसतं, त्याचं त्याला हसायला येईल आलं तर. पण किरकोळ कुठेतरी भोग असतात, ते नष्ट व्हावेत यासाठी सिद्ध पुरुष त्या योगाला मदत करत असतात. हा घे व्हा वास आणि तिथून त्याची तृप्ती येऊन जाते, आयुष्यातनं तो पुसून जातो. ही मदत असते तुम्ही पुढे जाण्यासाठी. इथे कुठेही संसारामध्ये तुम्हाला सुख व्हावं, संसारात रममाण व्हावेत, संसारात आनंद तुम्हाला निर्माण व्हावा, यासाठी या सिद्धी तुम्हाला मिळत नसतात. तर तुम्ही करत असलेली योग उपासना या तुमच्या किरकोळ गोष्टींमुळे अडून राहू नये, मनामध्ये ते भोग शिल्लक राहू नयेत. त्यातनं तुम्हाला बाहेर काढण्यासाठी म्हणून या सिद्धी तुम्हाला उपयोगी पडतात. त्या सिद्धपुरुष तुम्हाला मदत करतात, तुमचा हात धरून पलीकडे नेतात, तुमची पुन्हा उपासना सुरू होते. तुमच्यापेक्षा ते खुश होतात की पुन्हा याची उपासना सुरू झाली. अशासाठी या किरकोळ किरकोळ सिद्धी तुम्हाला प्राप्त होत असतात. ते समाध उपसर्गा व्युत्थाने सिद्धे, हा अत्यंत महत्वाचं असं हे सूत्र आहे. या सिद्धी म्हणजे समाधीमधील अडथळे होत, कारण त्या समाधीच्या व्युत्थान अवस्थेत प्राप्त होतात. हे अत्यंत महत्वाचं वाक्य पतंजली सांगतायत आपल्याला. या ज्या सिद्धी आहेत हे तुम्ही ध्यानस्थ बसल्यावर किंवा समाधी लागल्यावर तुम्हाला प्राप्त होत नाहीत, किंवा प्राप्त झालेल्या सिद्धी त्यावेळेला त्यांचा प्रताप दाखवत नाहीत. या सिद्धी केव्हा तुम्हाला कळतात? तुम्ही समाधी आणि ध्यानामध्ये नसता तेव्हा, तुम्ही तुमच्या भौतिक जीवनामध्ये जीवन जगत असता त्यावेळेला या सिद्धी तुम्हाला मिळतात आणि अतिशय धोकादायक असू शकतं. जसं तुम्हाला या सिद्धी उपासना सुरू करण्यामध्ये जे काही अडथळे असतात ते अडथळे दूर करून तुमची उपासना खंडित होऊ नये म्हणून मदत करतात, तसं उलटही याचा आपल्याला अतिशय धोकादायक असा अनुभव येऊ शकतो. नाही म्हटलं तरी शेवटी तो योगी समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये राहत असतो. एखादी सिद्धी प्राप्त होते त्याला मोठी गंमत वाटते. हे काही वाचलेलं नसतं, योगगुरु चांगला भेटावा लागतो यासाठी, आणि त्याला वाटतं की अरे वा बरं आहे, माझ्या मनात आलं तसं घडलं, माझ्या मनात आलं तसं घडलं, असं कसं घडलं तो विचार करत बसतो. आणि मग केव्हा तरी त्याला वाटतं की चला पुन्हा एकदा प्रचिती पाहूया. तो मनामध्ये काहीतरी वेगळं आणतो, ते घडतं, कारण ते घडावंच लागतं, कारण ती सिद्धी प्राप्त असते. त्याला मोठी मौज वाटते, याच्यात दारावर लवकरच पाठी लागते या म्हणून. किंवा मुद्दाम आजूबाजूला कोणाला तरी चमत्कार दाखवायचा आणि ते मग सगळीकडे प्रसिद्धी करतात आणि तिथून लालच निर्माण होते. पैसा गोळा करायचा, वस्तू गोळा करायच्या, आपलं भौतिक जीवन सौख्यात घालवायला बघायचं आणि मग सरळ व्यवसाय सुरू होतो. लोक येतात, लोकांना हवंच असतं बिचाऱ्यांना. 100 आले, 50 जणांचं खरं ठरतं, ते भजनी लागतात. 50 जण बाजूला होतात, त्यांना उरलेले 50 वेड्यात काढतात. तुमचं काहीतरी चुकलं असेल, बाबा सिद्ध पुरुष आहे, आम्हाला आला अनुभव. ते बिचारे गप बसतात. हे 50 आणि 500 आणून देतात आणि शेवटी जे व्हायचं तर होतं, तो योगी त्या भौतिकात अडकतो. जोपर्यंत त्याचं आहे पुण्य तोपर्यंत ती सिद्धी फलित होते, नंतर फलित होईनशी होते, मग तो बंधुगिरी करायला लागतो आणि पुढे वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी घडतात. पण तो काही मुक्त होत नाही, अमुक्तच राहतो. यासाठी म्हणून हे सूत्र मुद्दाम सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं पतंजली सांगतायत की ह्या सिद्धी तुम्हाला, तुम्ही ध्यान समाधीमध्ये नसतात त्यावेळेला प्राप्त होत असतात, त्यावेळेला त्याची प्रचिती तुम्हाला येत असते. आणि ह्या सिद्धी तुम्हाला कशासाठी दिल्यात? एकमेव कारण आहे की तुम्ही आता योगोपासना करत आहात, एखाद्या किरकोळ गोष्टीमुळे तुमचं मन तिथे अडकतं, योगोपासना नीट होत नाही, म्हणून तुम्हाला त्यातनं बाहेर काढायचं आणि पुन्हा तुम्ही योगोपासना नेटाने आणि मोठ्या उत्साहाने पुन्हा सुरू करावी, ती सुरू राहावी, यासाठी या सिद्धी तुम्हाला प्राप्त होत असतात. त्या तुम्हाला बाहेर काढत असतात. हे तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही त्या मुद्दाम वापरायच्या नाहीयेत. आता अडचण आली, मला तर 1000 रुपये हवेत, ती सिद्धी वापरायचा मोह होतो. तसं नाही करायचं आहे. ते 1000 रुपये नाहीच मिळणार आहेत असं गृहीत धरून जीवन जगायला सुरुवात करायची. त्या सिद्धींना वाटलं की तुम्हाला बाहेर काढावं, तर येऊन तिथे काहीतरी करतील, तुमची अडचण दूर होईल. दूर झाल्यावर आनंदात व्हायचं नाहीये, उपकार मानायचा आणि पुन्हा योगोपासनाला लागायचं आहे, ते मुख्य आहे.
त्यासाठी हेच आपल्याला मिळालेलं असतं, त्यात गुंतायचं नाहीये. आणि एवढ्यासाठी सिद्धी शक्यतो, आता काय शब्द वापरू, अयोगिक लोकांना सांगू नयेत. ह्या मार्गाला आलेल्या तुम्ही सांगितलं तर ठीक आहे, कारण ते लोक तुमच्या भजनी लागतात, ते अंधश्रद्धाळू असतात. त्यांना वाटतं वा बाबा सिद्ध पुरुष आहे, चला आपलंही काहीतरी भलं करून नेईल, म्हणून ती वाच्यता करू नये असं सांगितलेलं आहे. वाच्यता केव्हा कशी करायची असते तर लोकांना याची गोडी लागावी अध्यात्माची, आणि ज्यांना अशा सिद्धी प्राप्त होतात त्यांना त्याचा योग्य अर्थ कळावा यासाठी त्याची वाच्यता करायची असते. की जरी सिद्धी मिळाल्या तरी त्याचा वापर करू नका. एखाद्या त्रयस्थ वृत्तीने त्याच्याकडे पहा. तुम्हाला अडचण आली, त्यांना बाहेर पडला, हरिओम म्हणायचं, योगेश्वरा तुझी कृपा झाली, बस. आपली उपासना पुढे चालू ठेवायचे, आपलं नित्य जीवन नित्य चालू ठेवायचं आहे. त्या सिद्धीमध्ये कधीही रमायचं नाही, गुंतून राहायचं नाही, सिद्धीचा दुरुपयोग कधी करायचा नाही, उपयोगही करायचा नाही, जणू काही मिळाल्याच नाहीत अशा प्रकारे तुमची उपासना चालू राहिली पाहिजे सातत्याने, तरच या सिद्धी तुमच्याकडे टिकून राहतात. आणि म्हणून ती वाच्यता करू नये असं सांगितलेलं आहे. सिद्धींचा एकमेव आपल्यासाठी उपयोग काय असतो? हा झाला भौतिक उपयोग की जो आपण करत नाही, त्या सिद्धी तुमच्यासाठी करत असतात उपयोग. आपण काय उपयोग करायचा त्याचा? की माझी दिशा योग्य आहे, मी योग्य प्रकारे उपासना करतोय, मी योग्य प्रकारे माझी साधना चालू आहे, मी योग्य मार्गावर आहे, परमात्म्याच्या यात्रेकडेच मी चाललोय. सिद्धी मिळतात याचा अर्थ तो असतो आपल्यासाठी. आपल्याला उत्साह येतो की हा प्रचिती यायला लागली, आपण परमात्म्याच्या दिशेनेच जायला लागलोय, योग्य आहे. पण त्याच्याकडे सगळं पवित्र आणि शुद्ध आहे. पवित्र आणि शुद्ध ठिकाणी या सिद्धी येणारच. हात जोडून तुमच्या समोर उभ्या राहतात त्या. कसली भौतिक इच्छा योगाकडे नसते, असली तर आध्यात्मिक इच्छा असते. ते एकमेव म्हणजे परमात्मा प्राप्त व्हावा. या सिद्धी तुम्हाला पुढे 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 मार्ग तुमचा आक्रमायला मदत करत असतात. आपली यात्रा योग्य मार्गाने चाललेली आहे हे कळण्यासाठी या सिद्धी तुम्हाला प्राप्त होत असतात. आणि प्राप्त होतात त्या तुम्ही शुद्ध आणि पवित्र होता म्हणून होतात, नाही तर होणं शक्य नाहीये. सूत्र क्रमांक 38. बंध कारण शैथिल्यात प्रचार संवेदनात चित्तस्य परशरीर वेशः. चित्ताचं शरीरातील बंधनाचं कारण शिथिल केलं, त्याच्या शरीरातील भ्रमणाचं ज्ञान मिळवलं तर चित्त परकाया प्रवेश करू शकतं. आपलं शरीर जे आहे हे शरीर म्हणजे परम ऊर्जेचा एक गोळा आहे, या पलीकडे काही नाही. पृथ्वी किंवा ग्रह हे जे तयार झाले ज्या वेळेला, तेव्हा विश्वाचा जो स्फोट झाला, त्या स्फोटामधून एक लोळच्या लोळ असे बाहेर पडले, उष्णतेचे ऊर्जेचे लोळ बाहेर पडले. आणि त्या केंद्रस्थानापर्यंत बाहेर पडल्यावर मूळ आकर्षण काही कमी झालेलं नव्हतं, ते तसंच होतं. ठराविक अंतरावर आले तरी आकर्षण तेच होतं, म्हणून ते तिथे राहिले आणि त्याच्या सभोवती फेरे घेत राहिले. स्वतःभोवती फिरतच होते उष्णतेमुळे, गर 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 गर. तुम्ही पातेलं ठेवता गॅसवर आणि जसं ते तापायला लागतं, आता बुडबुडे यायला लागतात ना, आपण काय म्हणतो उकळायला लागले, उकळी फुटते. तसं हे आहे, प्रचंड उष्णता येते. चैतन्य, महाचैतन्य, चैतन्य स्थिर राहू शकत नाही, ते गरगर स्वतःवरती फिरतं आणि ते लांब असल्यामुळे त्याच्या सभोवती फेरे घेत राहतं. जसं हातामध्ये एखादी दोरी धरावी, दोरीच्या टोकाला एक दगड बांधायचा आणि इथे चैतन्य त्याला दिलं, ते गरगर गरगर फिरत राहतं आपल्या हाताच्या सभोवती. तसं आहे हे. लोळच्या लोळ एक गोळेच्या गोळे बाहेर पडले. आणि हे जेव्हा थंड झाले ते आपले ग्रह आहेत. अब्जावधी वर्ष लागली थंड व्हायला. आपण म्हणजे काय आहोत? आपलं शरीर म्हणजे विशेष काही नाही, एक सूक्ष्म अंशाचा सूक्ष्म छेद आहे, छोटासा अंश, त्याला अंशात्मा म्हणतो आपण. त्याच्या सभोवती हे सगळं भौतिक आहे, सगळं देह, त्या सगळी रचना आहे, देह धारण केलेला आहे. या वस्तू म्हणजे काय आहे तर पंचमहातत्वांपासून निर्माण झालेल्या वस्तू आहे. सगळं शेवटी इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनचं मिश्रण आहे, या पलीकडे काही नाही. आणि विशेष म्हणजे ह्या वस्तू जेव्हा नष्ट होऊन जातात, नष्ट म्हणजे पूर्ण नष्ट होत नाहीत, त्यांचं परिवर्तन होतं आणि त्या जेव्हा पृथ्वीमध्ये विलीन होऊन जातात, उदाहरणार्थ आग लागली कुठे की भस्म होतं, सगळं राख होते आणि खाली जाते. काही गोष्टी विरतात साखरेसारख्या, भूमीत जातात, शेवटी त्या पाणी जिरून जातं, शेवटी सगळं पृथ्वीमध्ये जातं किंवा हवेमध्ये जातं.
तर तिथे गेल्यावर ह्या इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, जे न्यूट्रॉन, हे जे 3 भाग प्रत्येकात असतात, त्याचं एकमेकात मिश्रण वेगळ्या प्रकारे तयार होत राहतं. म्हणजे ते परिणामीच आहेत, एकमेकात मिश्रण होत जातात. हे अत्यंत महत्वाचं. स्थित राहत नाहीत. एखादा दगड विरघळून गेला मातीमध्ये, त्याचं इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन याचं प्रमाण आहे काहीतरी. एखादं सोनं विरघळून गेलं, त्याचं प्रमाण वेगळं आहे. दूध विरघळलं, त्याचं प्रमाण वेगळं आहे. पाणी विरघळलं, पाण्यामधून अनेक गोष्टी जात असतात. अनेक गोष्टी पृथ्वीमध्ये शेवटी विरघळून जातं सगळं. त्याचं प्रमाण जरी वस्तूचं वेगळं असलं, तिथे सगळं विघटन होतं पृथ्वीमध्ये गेल्यावर सूक्ष्म रूपात. आणि पुन्हा जेव्हा ती एकत्र येतात, ती वेगळ्या रूपात येतात, की एक वेगळीच वस्तू तयार होते. शास्त्रज्ञ म्हणतात मी नवीन शोध लावला, काहीतरी नवीन मिळालं खाली. त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असतात आणि त्या तुमच्यासाठीच निर्माण केलेल्या असतात, तुमचं जीवन सुकर व्हावं म्हणून. त्यात आम्हाला शेखी मिरवायची एवढीच की आम्ही ते सापडलं, आम्हाला मिळालं. घरात वस्तू आहे, फक्त आम्ही ती शोधली, आपण निर्माण केलेलं नसतं. आणि ही परम ऊर्जा तुमची काळजी घेते की जसं पुढे पुढे जाल तुमचं जीवन सुकर सुकर व्हायला पाहिजे. आता विचार करा, एवढं पॉप्युलेशन आहे झालेलं, आता जर गाड्या बिड्या काही नसत्या आणि अजून ते घोडे असते तर काय केलं असतं आपण? जीवन अशक्य झालं असतं जगणं. इतकी लाखो माणसं, अब्जावधी माणसं जगणार कशी? आज कम्युनिकेशन आहे, त्याचे वाहन आहेत, सगळ्या सोयी आहेत, म्हणून ते शक्य आहे, सुकर आहे. हे त्यासाठीच त्यांना निर्माण झालेलं असतं. आता ह्या सूत्राच्या दृष्टीने मुख्य मुद्दा काय आहे? हे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन एकमेकात परिणामित होत असतात. मिक्सचर त्यांचं होऊ शकतं, ते होत नाही अशातला भाग नाही. आणि म्हणून वेगळं काहीतरी निर्माण होतं. आता आपण म्हणजे काय आहोत? आपण म्हणजे ऊर्जेचा बिंदू आहे, त्याच्या सभोवती देह धारण केलेला आहे, म्हणून त्याला प्राण असं म्हटलं जातं. प्राण शब्द प्रा अधिक ण असा आहे. प्रा म्हणजे एकांग, मूलभूत एकांग, की त्यावेळेला त्याच्याशिवाय काही नव्हतं, ती एकमेव वस्तू होती प्रा. आणि न म्हणजे ऊर्जा, मूलभूत ऊर्जा, त्याचा अंश आपण आहोत. त्या आधी तिथे काहीही नाही, तेच एकमेव आहे पहिलं. त्याच्यामधूनच सगळं निर्माण झालेलं आहे, त्याच्यामध्ये सगळं विलीन होणार आहे शेवटी. मग आता योगी काय करतो? तर त्याच्यामध्ये दुफळी झालेली असते, 2 भाग झालेले असतात. एक त्याचं चित्त आणि तो चित्त प्रबळ झालेलं असतं प्रचंड. आता याने योग साधना आणि उपासना केलेली असल्यामुळे त्याने चित्तवृत्तींचा निरोध केलेला असतो. चित्तवृत्तींचा निरोध केलेला असतो योग्याने. त्यामुळे चित्त एकदम क्षीण झालेलं असतं, सगळ्या वृत्ती नष्ट झालेल्या असतात. पण ते नष्ट झालेलं नसतं, क्षीण झालेलं असतं. अशा वेळेला जर त्या योग्याने आपलं चित्त एखाद्या विशिष्ट कामासाठी दुसऱ्या व्यक्तीमध्ये जर त्याचा योग जुळवून तो आणू शकला तर तो परकाया प्रवेश करू शकतो, असं पातंजली सांगतायत. अतिशय वैज्ञानिक आहे हे, की इथे ऊर्जा आहे, फक्त प्राण, फक्त एक ऊर्जा आहे, बाकी काही नाहीये. आणि ही ऊर्जा देहाबाहेर जाते आणि येते. त्याला माहिती आहे दर जन्माला मृत्यू झाला की बाहेर जायचं, जन्माच्या वेळेला आत यायचं, देह धारण करायचा, देह सोडून बाहेर जायचं, मृत्यू म्हणजे. आता हे चित्त योगाचं हे पूर्ण शुद्ध आणि पवित्र, त्याच्या वृत्ती नष्ट झालेल्या आहेत, पूर्ण शुद्ध झालंय चित्त. त्यामुळे ते क्षीण झालेलं आहे, स्वतः ते काही करू शकत नाहीये, उलाढाली उचापती. मग अशा चित्ताचा उपयोग योगी कशासाठी करतो? काही सत्कार्य जर त्याला करायचं असेल तर तो त्याचा उपयोग करतो. मग हे तो चित्त आपल्या शरीराच्या बाहेर नेतो आणि एखाद्या व्यक्तीच्या चित्तामध्ये जाऊन त्याचा योग जुळवून आणतो. आणि मग ती व्यक्ती जी काही असेल ती त्या चित्ताप्रमाणे वागायला लागते, ह्याच्या हुकमतीखाली. त्याचं कार्य झालं की पुन्हा तो चित्त स्वतःच्या देहामध्ये घेऊन येतो. ही सिद्धी योगाला प्राप्त होते. हिप्नोटाईज करणारे लोक तुम्ही पाहिले असतील, हेच करतात. त्यांना ती विद्या आलेली असते, फक्त ते दुरुपयोग करतात आणि शेवटी ते तिर्यक योनीला प्राप्त होतात दुरुपयोग केल्यामुळे. पण एखादा जो महान योगी असतो तो विश्व कल्याणासाठी याचा उपयोग करू शकतो. याचं प्रत्यक्ष घडलेलं उदाहरण म्हणजे रामकृष्ण परमहंस. त्याने विवेकानंदांना सप्त ऋषींपैकी एका ऋषीला खाली आणलं आणि विवेकानंद म्हणून जन्म घ्यायला लावला. त्याने जी काही
देह धारण केलेला होता, त्याचं संचित होतं. 16 वर्ष गेली मध्ये. नंतर भेट झाली रामकृष्णांजवळ. आणि विवेकानंद हे अतिशय बुद्धी प्रामाण्यवादी होते विवेकानंद. कुठलीही गोष्ट सप्रमाण सिद्ध झाल्याशिवाय ते अजिबात मान्य करत नसत. रामकृष्णांना त्यांनी अनेक वेळेला अशा प्रकारे प्रश्न विचारून भंडावून सोडलेलं आहे. देव आहे का, ह्याच्यात एक मोठं घडलेली गोष्ट त्यांच्यात. तशीच दुसरी गोष्ट, रामकृष्ण त्यांना सांगायचंय, अरे नरेंद्र, तुझा जन्म यासाठी आहे, तुला कार्य करायचं आहे. त्याने स्वच्छ सांगून टाकलं की तुम्हाला मी सद्गुरू कसं काय मानायचं, तुमच्यात असं काय आहे की तुम्ही सद्गुरू, मी कसं म्हणू तुम्ही सद्गुरू आहात, काय आहे तुमच्यात असं विशेष, मला काही दिसतच नाही काही विशेष. असे अनेक आहेत तुमच्यासारखे स्वच्छ तोंडावर. अतिशय बुद्धी प्रामाण्यवादी होते. सिद्ध केल्याशिवाय त्याला काही इलाज नव्हता. रामकृष्ण नुसतेच हसायचे असं बोलले की, एकदा दोनदा नाही, म्हणणं काही विषय निघाले की त्यांना ते सांगायचे. तुम्ही सांगताय ठीक आहे, म्हणून मी कशाला ऐकायचं, तुम्ही कोण, तुम्ही कशावरून सद्गुरू, आम्ही कसं मानायचं तुम्हाला. ते शांतपणे ऐकायचे, हसून सोडून द्यायचे. आजूबाजूला लोक असायचे. एक दिवस त्यांना संधी मिळाली. विवेकानंद त्या हॉलमध्ये एकटे बसलेले होते. रामकृष्ण त्यांच्या समोर बसलेले होते. काही चर्चा चालली होती. इतक्यात विवेकानंद शांत झाले. रामकृष्णांनी संधी साधली. एकचित्त झालेले आहेत नरेंद्र, ते नरेंद्र होते त्यावेळेला. उठले जाग्यावरनं, त्यांच्या उजव्या खांद्यावर त्याने आपला उजवा गुडघा टेकला वरती. आणि त्याबरोबर विवेकानंदाने स्वतः लिहून काय ठेवलंय ते ऐका. या माणसाने म्हणजे भगवान श्री रामकृष्णांनी मला माझे जीवन ठेवलेले नाही. त्यांना जे कार्य करू पाहिजे आहे तेच करण्यासाठी मला आपोआप इच्छा होते. त्या व्यतिरिक्त मी दुसरं काही करूच शकत नाही. झपाटल्यासारखा मी त्यांना अपेक्षित कार्यच करत राहतो. मग तसे करण्याची मला इच्छा असो किंवा नसो. का तर त्याने गुडघा ठेवल्यानंतर उजव्या खांद्यावर त्यांचा उजवा गुडघा जेव्हा ठेवला त्यावेळेला नरेंद्र मध्ये अभूतपूर्व भावांतर झालं. जणू काही त्यांच्या सभोवती सर्व जिन्सा एका अनंत सत्तेमध्ये विलीन होऊ लागले आहेत. ते एकटेच राहिले. लवकरच ते मी पण सुद्धा लय पाहू लागले, असं त्यांनी स्वतःच लिहिलंय. संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे लय झालं एका विशिष्ट बिंदूमध्ये, म्हणजे स्वतःमध्ये. शेवटी माझा मीपणा पण मी राहिला नाही. मला काही कळेच ना काय चाललंय. जेव्हा मी भानावर आलो मी रामकृष्णमय होऊन गेलो. परत काय सिद्धी. रामकृष्णाने स्वतः, त्यांचं शरीर साथ देत नव्हतं त्यांना आजारपणामुळे, हे चित्त त्यांच्या चित्तामध्ये त्याने घालून टाकलं. त्या दिवसापासून त्यांचं कार्य सुरू झालं. पुढे त्यांना अनेक प्रचिती आल्या वगैरे, पुढे बरंच काही आहे सगळं चरित्र. परत काय प्रदेश असा असतो. योगी उपयोग अशासाठी त्याचा करतात. आता आपल्याला बरेच जण भेटतात ना, सेल्समन येतात, प्रभाव पाडतात, तुम्ही हो करता, त्याच्याकडनं वस्तू खरेदी करता, तो गेल्यावर लक्षात येतं आपल्याला टोपी घातली गेली, आपण फसलो. हा प्रभावच आहे एक प्रकारचा. तुमच्या चित्ताशी त्याचा योग जुळून येतो. पण स्वार्थी आहे, भौतिक आहे. शेवटी तत्व तेच आहे, पण ते वापरतात त्यासाठी ते असेच भटकत राहतात. जन्मजन्मे हेच करत राहतात. सिद्ध पुरुष अशा प्रकारे त्याचा उपयोग करतो. तो स्वतःच चित्त क्षीण हीन दिन करतो, त्याला स्वतःच्या काबूत आणतो, देहाबाहेर नेतो आणि दुसऱ्या माणसाची त्याचा संयोग जुळवून आणतो. कशासाठी? योगिक कार्यासाठी. इतर काही कारण नसतं त्याच्या मनामध्ये. सूत्र क्रमांक 39. उदानजयात जलपंक कंटकादिषु असंग उत्क्रांतिश्च. उदान वायूवर संयम केल्याने पाणी, चिखल, काटे इत्यादीच्या संपर्काशिवाय राहता येतं. म्हणजेच चालताना या अशा गोष्टींचा त्रास होत नाही. तसंच स्वेच्छामरण प्राप्त होऊ शकतं. आपल्याला माहिती आहे, प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान हे 5 प्राण आहेत. आपण त्याची कार्य पाहिले. त्यापैकी उदान हा जो शेवटचा वायू आहे, हा वायू उत्सर्जन करत असतो शरीरामधून. विशेष म्हणजे दूषित वायू तो बाहेर नेत असतो सतत. हे त्याचं मुख्य काम आहे, सतत. मग ते बाहेर न्यायचं काम उच्छ्वासावाटे होत असतं, किंवा मग ढेकर येते आपल्याला, कधी वांती होते वगैरे वगैरे. उत्सर्जन वर्ण बाहेर टाकतो तो सगळं.
त्याला उदान म्हणतात. उद म्हणजे वर जाणं आणि आन म्हणजे वायू, उद वर नेणारा वायू. शेवटी जेव्हा आत्मा देह त्याग करतो तेव्हा तो उदान वायूवर स्वार होऊन बाहेर पडतो आणि तिथे शेवट होतो सगळ्याचा. कारण शेवटचा पंचप्राणांपैकी प्राण आहे. पुन्हा मग आयाम होत नाही, प्राणायाम होत नाही, पुन्हा आयाम होत नाही प्राणाचा. प्राण बाहेर निघून जातो. योगाधिराज पातंजली काय सांगतायत की तुम्ही जर उदान वायूवर संयम केला योग्याने तर त्याच्यामध्ये हलकेपणा येतो वायूचा. तो वायू अतिशय हलका असतो म्हणून तो बाहेर जाऊ शकतो आपला आपण, किंवा एखादी वस्तू तो बाहेर वाहून नेऊ शकतो. अतिशय हलका असतो. तेव्हा त्याच्यावर जर योग्याने संयम केला उदान वायूवर तर योगाचं अंग हलकं होतं. याची प्रचिती बऱ्याच वेळेला समाधी लागताना होते. जेव्हा ध्यान लावून समाधी अवस्था प्राप्त होते योग्याला त्यावेळेला बऱ्याच जणांना असं होतं की आपण जमिनीवर उचलले गेलेलो आहोत. वर 6व्या किंवा 7व्या चक्रापर्यंत शरीर वर उचललं गेलंय अशी भावना येते. मी अनेक वेळा बोललोय, पुस्तकात छापलाय की हे फक्त भावना असते, प्रत्यक्ष आपण जमिनीवरच असतो. भलते गैरसमज करून घ्यायचे नाहीत. भावना काय येते तर संपूर्ण अंतःकरण जे आहे ते हलकं होतं. त्यामुळे जडत्व आपल्याला जे आहे म्हणजे रिपू आहेत, उपभोगाची लालच हे की सगळं आहे ते सगळं नष्ट होतं. ते नष्ट झालं की स्वाभाविक देह सोडून गेल्याची भावना येते. उपभोग प्रवृत्ती असते ती क्षीण होऊन जाते आपोआप. त्यामुळे हलकं वाटतं, हलकं 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 वर देह सोडून गेल्यासारखं वाटतं वरती. हा तो उदान वायू असतो. तो अतिशय क्रियाशील होतो. त्यावेळेला आपल्याला वर घेऊन जातो. ते बऱ्याच वेळेला योग्यांना समाधीमध्ये हा अनुभव येतो. मग योगी याचा उपयोग काय करतो? त्याला सिद्धी प्राप्त होते. तिथं जमिनीवरून चालताना त्याला खालचे खडे बोचत नाहीत, काचा वगैरे असलं तर पायाला काही लागत नाहीत. उदान वायूवर तो संयम करतो. हलकं होतं शरीर आणि अलगस्त निघून जातो वरनं. पूर्वी तुम्ही वाचलं असेल पाण्यावरनं हठयोग करून चालत चालत जाणारे वगैरे वगैरे ते हे लोक. ही सिद्धी त्यांना प्राप्त झालेली असते. हलकेच निघून जायचं वरनं. ह्याचा तर ते पाण्यावरनं चालतात, पाणी होतो स्पर्श पण ते खाली जात नाही. ते जडत्व नष्ट झालेलं असतं शरीरातलं. शरीर हलकं झालेलं असतं. आपोआप ते असे निघून जातात. जसं एखादं पान पाण्यामध्ये पडावं आणि वाहत जावं वरनं तसं ते पलीकडे निघून जातात. उदान वायू तुमच्यामध्ये क्रियाशील झाला आहे का नाही, तुमचं जडत्व कमी झालंय का नाही हे पाहायची घरगुती प्रचिती. म्हणजे प्रथम म्हणजे तुम्ही आधी व्यवस्थित पलंपोस घालता आहात का, तर त्याला सुरकुत्या असतात. कसं तरी काहीतरी घातला, अंग टाकून दिलं, झोपून गेले. हे लोक कसे असतात, व्यवस्थित ताठ पलंपोस घालणार, एकही सुरकुती दिसणार नाही तुम्हाला पलंपोस घातला गादीवर तर. मग ते झोपतात. सकाळी जेव्हा उठतात तेव्हा पलंपोसाला एकही सुरकुती नसते. जसा रात्री घातला तसाच्या तसा असतो तो. त्यांना साधी सतरंजी किंवा काही तुम्ही घाला असेल त्याला घडी पडलेली चालत नाही. अगोदर ती स्वच्छ करून टाकणार आणि मग बसणार. खुर्ची तिरकी चालणार नाही, ते काटकोनातच हवी. सहज करतात. तुम्ही काही मुद्दामून काही करत नाहीत, सवयच असते. तुम्ही त्यांच्यासमोर एखादी गोष्ट अशी टाकलीच नाही, बोलता बोलता सहज ते सरळ करून ठेवतील एका बाजूला. उदान वायू क्रियाशील असतो. आता याचा अर्थ न कळता बरेच जण करत असतात असं. पण त्याने जर ह्याच्यामध्ये प्रगती केली त्यांच्यामध्ये सिद्धी प्राप्त होते उदान वायूच्या. हा स्वभाव असतो एकेकाचा. तर योगी अशा प्रकारे त्यांना सिद्धी प्राप्त झालेली असते. अजून एक त्या सूत्रामध्ये सांगितलं की त्यांना स्वेच्छामरण येऊ शकतं. हे त्या उदान वायूमध्ये त्यांनी केलेल्या प्रगतीमुळे असतं. ज्या वेळेला त्यांना असं वाटतं की आपलं कार्य पूर्ण झालेलं आहे, आता पुरे, तर ते उदान वायूच्या जहाजामध्ये बसून बाहेर उड्डाण करू शकतात. विमानात बसून स्वतःचे स्वतः. कारण शेवटी तो आत्मांश आहे. त्याला वाटलं देह त्याग करावा तर त्या क्षणी ते केव्हाही पाहिजे तेव्हा. हा उदान वायू त्यांच्या ताब्यामध्ये आलेला असल्यामुळे ह्या जशा सिद्धी ते प्राप्त करून घेतात तसे ते स्वेच्छामरण केव्हाही देह त्याग करू शकतात. स्वतः उदान वायूवर बसून बाहेर जाऊ शकतात. स्वामी महाराज बरेच वेळेला असे आपल्या चरित्र वाचनात येतं की स्वामींनी देह ठेवला सांगून सावरून,
त्याच वेळेला मला जायचं आहे. ज्ञानेश्वर माऊलीने संजीवन समाधी याच प्रकारे घेतलेली. आत जाऊन बसले, गेले बाहेर निघून. आपल्याला वाटतं गुदमरले कसं नाही, की त्रास झालेला असेल की काय वगैरे वगैरे मनात येतं, पण ही सिद्धी आहे. जसा प्रत्येक उच्छ्वासाला उदानवायू बाहेर जात असतो, आपल्याला काही त्रास होतो का श्वास सोडताना? अजिबात नाही. इतक्या सहजपणे प्राण बाहेर निघून जातो, आपण होऊन घेत जातो. आपण घरातनं बाहेर पडतो तसं ते आहे, आपल्याला काही त्रास होत नाही, आपण पडतोय बाहेर. आपण कोणी ढकलत नाहीये, कोणी घालवून देत नाही, आपल्याला काही क्लेश नाहीये, आपण होऊन जातो घराबाहेर. आपण तसं हे आहे. हा देह हे घर सोडून आपण ते केव्हाही जाऊ शकतात. ही सिद्धी त्यांना प्राप्त होते. सूत्र क्रमांक 40. समान जयात ज्वलनम. समान या वायूवर संयम केल्याने शरीरात अग्नी तयार होतो. आपण समान वायूचं कार्य पाहिलंय की आपल्या शरीरामध्ये रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, शुक्र आणि अस्थि हे 7 रस जे तयार झालेले असतात, त्याचं जेव्हा वाटप केलं जातं व्यान ह्या प्राणाकडून, ते कमी जास्त दिलं जातं जिकडे तिकडे. समानवायू काय करतो, जिथे कमी असेल तिथे जास्त कडनं आणून देतो. हे त्याचं काम आहे मुख्य. या वेळेला त्याला प्रचंड ऊर्जा निर्माण करावी लागते. तिथे काय आत कुठे काय एखादं ट्रक वगैरे नाही आहे की घेतलं सामान नेऊन ठेवलं एका बाजूला. हे उष्णतेने वहन केलं जातं, उष्णतेने वहन केलं जातं. या सगळ्याचं हे जे रस आहेत ते उष्णतेने वहन केले जातात. त्याचं अतिशय तप्त असतं वायू. ह्या वायूवर जर संयम केला तर तुम्हाला शरीराच्या ज्या भागामध्ये पाहिजे त्या भागामध्ये तुम्ही उष्णता निर्माण करू शकता. ही सिद्धी प्राप्त होते. तुम्हाला उदाहरण माहिती आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःच्या पाठीवर मुक्ताबाईंना मांडे भाजू दिले ना, ते या सिद्धीने त्यांनी पाठीवर उष्णता तयार केली आणि मुक्ताबाईंनी मांडे भाजले त्याच्याला. ही योगाला सिद्धी प्राप्त होते. श्रोत्राकाशयो संबंध संयमात दिव्यम श्रोत्रम. कान आणि आकाश यांच्या संबंधावर संयम केल्याने दिव्य कर्णेंद्रियांचा लाभ होतो. ऐकायची सिद्धी प्राप्त होते. अति सूक्ष्म आवाज आणि तो सुद्धा दूरवरचा. आपल्याला माहिती आहे कानाची रचना तर करण्यासारखा आकार केलेला आहे. हवा आत जाते, त्याचा एक पडदा आहे, त्याच्यावर त्या लहरी आपटतात आणि जी कंपनं होतात त्या कंपनांचा अर्थ मेंदूला कळतो. शेवटी ते तारायंत्र याच्यावरच शोध लागलेला आहे. या कानाच्या पडद्यावरून कडकट करतात, तिकडे ते ध्वनी उमटतात, तिथे अक्षरं तिथे तयार होतात. शेवटी बोलताना आपण शब्दोच्चार करतो म्हणजे काय करतो, शेवटी जो ध्वनी म्हणजे जो वायू आहे तो वायू अशा काही प्रकारे आपण फिरवतो की अ हे करताना एक वेगळं वळण असतं, ब म्हणताना वेगळं वळण असतं. असे शब्दोच्चार होत असतात कंठामधून, वायूमधून. त्याची फेक आहे ती प्रत्येक वेळेला वेगळी असते. वायूचा गोळा बाहेर फेकला जातो, त्याची फेक वेगळी असते. एक अक्षर, दुसरं अक्षर, असे आपण उच्चार करायला शिकतो. तशा कानाच्या पडद्यावर कडकट्ट बाहेरनं ध्वनी येतात. ते जे की त्याची पडद्यावर ज्या प्रकारे ते आपटतात त्याप्रमाणे तो शब्द कुठला आहे ते मेंदू ठरवतो वरती आणि आपल्याला ऐकायला येतं ओ ब को. हे का घडतं, त्याची पोकळी आहे कानामध्ये निर्माण केलेली करण्यासाठी आणि ध्वनी वहन करून जायला पोकळी लागते. म्हणून आकाशाचा शब्द हा गुण दिलेला आहे. एरवी ध्वनी पलीकडे जाऊ शकत नाही, मध्ये अडथळा आला की तो थांबतो. वाहक कुठलाही त्याला माध्यम नको असतं. मध्ये पोकळी असेल शब्द पटकन पलीकडे जातात. आणि योगी अशा प्रकारे आकाश म्हणजे पोकळी आणि आकाशात असलेला पडदा म्हणजे कान याच्यावर संयम करतो आणि त्याला कुठलाही दूरवरचा ध्वनी सूक्ष्माती सूक्ष्म ऐकायला येतो. ही त्याला सिद्धी प्राप्त होते. मी नाव विसरलो पण मी वाचलाय की एक मनुष्य होता, त्याला जवळजवळ 2 मैलावरचा आवाज ऐकायला यायचा. प्रत्यक्ष जिवंत होता तो माणूस. नाव मी त्याचं विसरलोय. 2 मैलावरचा आवाज त्याला ऐकायला येत असे. तो सांगत असे अमुक ठिकाणी आता असं झालेलं आहे, गडबड झाली, स्फोट झालाय, जे काय असेल ते. खात्री केली की कळतो 2-2 मैल लांबून त्याला आवाज यायचा ऐकायला. आकाशकायो संबंध संयमात लघुतूल समापत्तेश्च आकाशगमनम. शरीर आणि आकाश यांचा जो संबंध आहे त्यावर संयम केल्याने, तसेच कापसासारख्या हलक्या पदार्थावर संयम केल्याने आकाशगमन ही सिद्धी प्राप्त होते.
पुन्हा तर तेच आहे, शरीर आणि आकाश म्हणजे पोकळी, याचा संबंध आहे. आपलं शरीर जर हलकं केलं, इथे त्याने शब्द वापरलाय कापसासारखं, तर हवेत तरंगायला सुरुवात होते. कापूस किंवा एखादं पीस असतं ते उडवलं की हवेमध्ये तरंगत जातं. विमानामध्ये काय करतात, हेच करतात. त्याच्यामध्ये हवा भरून घेतात भरपूर, आणि त्या हवेच्या जोरावर पक्षी तेच करतात, विंगमध्ये हवा भरतात, आणि हवा भरली की ते हवेतनं उडायला लागतात. त्यांचं शरीर हलकं होतं. जसं पाण्यामध्ये आपण अनुभव घेतो, पाण्यामध्ये आपलं शरीर हलकं होऊन जातं, वजन काही लागतच नाही. पाण्यामधून एखादी वस्तू बाहेर काढताना हलकी वाटते, वर आणली की जड होते. तसं आपण हवेसारखे होऊन जातो, हवा भरून घेतो, हलके होतो, उडायला सुरुवात होते. विमान किंवा पक्षी असे उडतात. ही योग्यानं सिद्धी प्राप्त होते. ते शरीर हलकं करतात, आपोआप आकाशामार्गे ते उडायला सुरुवात होते. आज अलीकडे अशी काही उदाहरणं नाहीत, परंतु पुराण काळापासून अनेक उदाहरणं आहेत. प्रत्यक्ष हनुमान, लक्ष्मण जेव्हा मूर्छित पडला तेव्हा आकाशामार्गे तो गेला आणि ती वनस्पती द्रोणागिरी घेऊन गेला, असं आपण वाचतो रामायणामध्ये. अलीकडच्या काळामध्ये 800 वर्ष फार नाही, ज्ञानेश्वर माऊलीने अख्खी भिंत उडवली आकाशात 4 भावंडांना घेऊन, आणि चांगदेव महाराजांना सामोरे गेले. हे प्रत्यक्ष लोकांनी पाहिलेलं लिहून ठेवलं आहे. आता हे तर आपण नाकारू शकत नाही. हनुमंताचं एक वेळ आपण म्हणू काहीतरी गेला असेल, जवळपास कुठेतरी घेऊन आला असेल. रान काय सगळीकडे काय श्रींगत रान नाही का, तर तिकडे जावं लागतं का द्रोणागिरी न्यायला, म्हणून ते खोटं वाटायला लागतं. ते ज्ञानेश्वर माऊली तर आत्ता होऊन गेल्या, त्यांचं सगळं लोकांनी लिहून ठेवलंय. प्रत्यक्ष पाहिलेले लोक होते, त्यांनी कित्येक लिहून ठेवल्यात ओव्या ज्ञानेश्वरांवर, हेही त्यात लिहून ठेवलंय. तर त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. पण त्यानंतर सुद्धा असे आहेत, इथे पुण्यातले सातारा रोडवर शंकर महाराज यांच्या चरित्रामध्ये असा आहेत उल्लेख बऱ्याच वेळेला, की सकाळी ते एका वाड्यामध्ये भक्ताच्या घरी प्रसादाला होते, संध्याकाळी नेहमीप्रमाणे मठामध्ये प्रार्थनेला होते, सत्संगाला होते, आणि मग 5-6 दिवसांनी कोणतरी येऊन सांगायचा की महाराज आले होते, त्याने असं असं सांगितलं सोलापूरला, आणि मी ते करून आणलंय. मग त्यावेळेचे लोक तिथे चकित व्हायचे. केव्हा म्हणतोयस, एक उदाहरण म्हणून घेतोय, मंगळवारी सगळे माझ्याकडे प्रसादाला होते महाराज. अगदी 12 वाजून गेले, मध्याह्न होऊन गेली तेव्हा ते गेले. संध्याकाळी सत्संगाला मठामध्ये होते, प्रार्थनेला मठामध्ये होते. मधला काळ किती आहे, फार तर 5 तास. 5 तासात सोलापूरला जाऊन कसे येतील, आणि ते गेलेले नाहीत, इथून मठात गेले, आम्ही पाहिलं प्रत्यक्ष. मग ते आले कसे सोलापूरला, नक्की सांगतो हो म्हणे, याच दिवशी असे आले होते, त्यांनी मला हे सांगितलं, हे बघा मी करून आणलंय. मग ते महाराजांकडे जायचे, ते नुसते हसायचे. आणलंच का, ठीक आहे म्हणायचं, ठेव. आकाशमार्गे जाऊ नयेचे, असं त्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे. तसंच अजून उल्लेख आहे, ते म्हणजे बाबाजी महाराज. ते काही हजार वर्षांचे आहेत म्हणे, दिसायला 25 वर्षाचे दिसतात. परग्रहावर जाऊन येतात, त्यांचा आश्रम आहे वरती, अनेक पुस्तके त्याच्यावर लिहिलेले अनेक जणांनी. त्यांचे शिष्य लाहिरी महाराज, त्यांचे शिष्य युक्तेश्वरजी, आणि त्यांचे योगानंद, असे त्यांचे शिष्य परंपरा आहे. यांनाही सिद्धी प्राप्त झालेली होती. ते आकाशमार्गे गमन करायचे, आणि म्हणता म्हणता पटकन जे की त्यांना शिष्यांना सांगायचं असेल तिकडे जाऊन ते सांगून परत यायचे. हजारो मैलाचं अंतर अर्ध्या तासात परत यायचे. आता हे काही कोणाला चमत्कार दाखवण्यासाठी ते करत नव्हते, योग कार्य म्हणून करत होते. आता याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही, हा त्याचा प्रश्न आहे. पण चरित्रामध्ये आपल्याला सगळं वाचायला मिळतं. विश्वास बसत नाही म्हणजे आज असं कोणी करणारे नाही आहेत प्रत्यक्ष. त्यातून असले तर ते आपल्यासारख्या पाप्यांपासून दूर आहेत, तिकडे हिमालयात कुठेतरी वेगळ्या ठिकाणी. आपल्याला काही ते दिसत नाही. आम्हाला फार तर काय अनुभव येतो, एखाद्या वेळेला येतो, नाही असं नाही. एखादं काहीतरी आम्ही झोपलेले असतो गाढ, किंवा दुपारी तंद्रीमध्ये असतो, ध्यानामध्ये असतो म्हणा, त्याच्यातनं एखादा निरोप येतो कुठनं तरी, असं वाटतं त्याची अंमलबजावणी करावी दुसऱ्या दिवशी. सकाळी उठल्यावर वाटतं, कारण रात्री असं आपल्याला स्वप्न म्हणतो आपण त्याला, ते स्वप्न नसतं खरं. म्हणजे हे महाराज आले, दर्शन दिलं, त्याने असं असं सांगितलं, त्याप्रमाणे मी करतोय. आता करतात श्रद्धाळू लोक बऱ्याच वेळेला.
आता ते स्वप्नात येतात का प्रत्यक्ष येतात आणि सांगतात, कळायला मार्ग नाही. कारण आपला विश्वास नसल्यामुळे आपण असं म्हणत नाही. आपण म्हणतो स्वप्नात आले होते, आपण म्हणतो मला दृष्टांत दिला, आपण आता शब्द वेगळे वापरतो. त्यावेळेला हे प्रत्यक्ष घडत असल्यामुळे खरोखर अगदी शंकर महाराजांच्या बाबतीत त्यांचे शिष्य असंच सांगतात, महाराज आले होते माझ्याजवळ, बोलले, प्रत्यक्ष बसले माझ्याकडे, अर्धा तास होते माझ्या घरी. अरे कसं शक्य आहे? माझ्याकडे दुपारी 12 वाजून गेले, प्रसाद 12च्या पुढे केला आम्ही, त्याच्यापुढे संध्याकाळी 7 वाजता मठामध्ये होते. ते मधल्या काळात 6 तासात सोलापूरला जाऊन कसे येतील आणि गेले कसे? ते होते मठामध्ये, इथनं मठामध्ये गेले. ते मधल्या काळात पुढे विश्रांतीला म्हणून स्वतःच्या खोलीत गेले, तिथून ते आकाशमार्गे जाऊन आले असतील असं म्हटलं जातं. प्रत्यक्ष घडलं का नाही आपल्यासारख्याला कळायला मार्ग नाही. पण हे लिहून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात. ही सिद्धी योगाला प्राप्त होते. अर्थात याचा उपयोग योगिक कर्म कार्यासाठीच केला जातो. भौतिक गोष्टींसाठी याचे उपयोग करायचे नाही आहेत. आता आपला मुलगा कुठेतरी दूर आहे, गेले लाडू घेऊन त्याला पोचून आणलं, असं काही करायचं नाही. सूत्र क्रमांक 43. बहिर्कल्पिता वृत्ती महाविदेहा ततः प्रकाश आवरण क्षतः. महाविदेह प्राप्त झालेला योगी तम रज एवढेच नव्हे तर सत्व अशा तीनही गुणांपलीकडे निघून जातो, गुणातीत होतो. योग्याच्या या सगळ्या ज्या चित्तवृत्ती झालेल्या आहेत त्या अतिशय क्षीण झालेल्या असतात आणि क्षीण झाल्या की तम आणि रजगुण जिंकून तो सत्वगुणी होतो. इथपर्यंत बऱ्याच जण असतात, बरेच जण, अनेक असतात. परंतु इथे महाविधेय असा शब्द खास पातंजलीने वापरलाय तो अशासाठी की अशा योग्याचा ज्याने सत्वगुणी झालेला आहे, उपासना आणि साधना करून त्याचा सत्वगुण सुद्धा क्षीण झालेला असतो, त्याला महाविधेयी म्हटलं जातं. तो गुणातीत होऊन जातो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये ब्रह्मतेज निर्माण होतो, तयार होतो, ब्रह्मतेजी होतो तो. आणि त्यामुळे एक फक्त अंतरात्मा एवढाच भाव त्याच्यामध्ये शिल्लक राहतो. बाकी सगळं क्षीणहीन दीन होऊन गेलेलं असतं. एक चित्त नष्ट झालं की सगळं काम आपोआपच होतं. आपण आत्मेच्छेने वागायला सुरुवात करतो. त्यामुळे आपण आत्मा आहोत एवढा एकमेव भाव शिल्लक राहतो. म्हणून त्याला महाविदेही म्हटलंय, महाविदेह. आणि अशा योगाचं परमात्म्याशी मिलन फारच अल्प काळामध्ये होतं. तो साक्षात्कारित होतो, सायुज्य मुक्त होतो किंवा मुक्त होतो. शेवटची प्रगती त्याची चटकन होते. त्यासाठी महाविदेह ही सिद्धी प्राप्त व्हावी लागते. समर्थ रामदास स्वामी, नारायण ठोसर जन्माला आले तर विदेह प्रकृती लयानाम असेच जन्माला आलेले होते. परंतु त्या देहाचे काही भोग होते, ते भोगणं चाललेलं होतं. 8व्या वर्षी त्यांना असं झालं की मी तर नारायण कुठे आहे, मी तर रामदास आहे. त्यांनी स्वतःला रामदासी उपाधी लावून घेतली. 12व्या वर्षी लग्नाच्या बोहल्यावर उभं केलं आईने. शुभमंगल सावधान म्हटल्यावर एकदम सावध झालं की अरे, लग्न करायला निघालेला तो नारायण आहे, मी तर रामदास आहे. तर नारायण घेईल लग्न करून, आपण जावं येत ना. धूम ठोकली, गेले निघून. कारण ते महाविदेही होते. जाण आली लग्नाच्या बोहल्यावर उभं राहिल्यावर. सावधान, सावध झाले एकदम. महा तपश्चर्या केली, महाविदेही झाले. आणि मग ते रामदास राममय वागले, राममय बोलले, राममय चालले, राममय जगले आणि शेवटी राममय झाले. महाविदेही होते समर्थ, जन्मताच होते. सुरुवातीच्या काळामध्ये लक्षात येऊन सुद्धा प्रत्यक्ष आचरण होत नव्हतं. वय लहान होतं, काही भोग शिल्लक असतील. 8व्या वर्षी जाण आली, पण 12व्या वर्षी लग्नाच्या बोहल्यावरनं म्हणून पळून गेले. तेव्हा सावध झाले एकदम की मी तर रामदास आहे, माझा जन्म वेगळ्या कामासाठी आहे, हे लग्न विग्न करण्यासाठी हा रामदास नाही आहे. हे महाविदेह असल्यामुळे, महाविदेही असल्यामुळे हे घडलं. सूत्र क्रमांक 44. स्थूल स्वरूप सूक्ष्म अन्वय अर्थतत्व संयमात भूतजय. हा स्थूल स्वरूप सूक्ष्म अन्वय अर्थतत्व या भूतांच्या 5 अवस्था आहेत. यावर संयम केला असता भूतजय प्राप्त होतो. प्रथम भूत म्हणजे काय ते पाहूया. आपण भूतकाळ असा शब्द नेहमीच वापरतो, पण तो अतिशय संकुचितपणाने वरवर व्यावहारिक दृष्ट्या आपण वापरतो. भूतकाळ अध्यात्मामध्ये त्याचा अर्थ खूप सखोल आणि काहीतरी वेगळा आहे.
आपण सहज म्हणतो बोलता बोलता, हा व्यवहार आहे ना. काल कोणी भेटले की आपण म्हणतो भूतकाळ झाला त्याचा, काल भेटलोय ते भूतकाळ झाला. आत्ता आपण भेटलोय आपण वर्तमान काळ समजतो, आणि उद्या कुठेतरी आपण रविवारी भेटणार आहोत त्याला आपण भविष्यकाळ म्हणतो. सरळ व्यवहार आहे हा, काल, आज आणि उद्या. पण अध्यात्मामध्ये काय आहे, सगळा भूतकाळच आहे, ही जाण यावी लागते. अध्यात्मामध्ये 3 काळ नाहीतच आहेत. तिन्ही त्रिकाळ, त्रिकाला बाधित आपण बरेच वेळा शब्द वापरतो. पण ज्याला अध्यात्म कळलं, ज्याला काळ म्हणजे काय कळलं, त्याला फक्त भूतकाळच राहतो फक्त. आणि तिथे तो सगळा भूत जे प्राप्त करतो, हा अर्थ कळलेला मनुष्य. व्यवहारासाठी बोलतात सगळे, पण योगी पक्का जाणून असतो की सगळं आहे ते भूत आहे. कसं आहे, आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये या क्षणापर्यंत मागे जे घडलं ते स्वाभाविकच घडून गेलेलं आहे, त्यामुळे ते भूत आहे. घडून गेलेलं, अगोदरच घडून गेलं आहे. हा अगदी भौतिकात आणि अध्यात्मात एकच अर्थ आहे. आता या क्षणापर्यंत मागे जे घडलेलं ते सगळं भूतकाळ आहे, घडून गेलं, संपलं, भूतकाळ झाला त्याचा. आपण म्हणतो हा घडलं, ते घडून गेलं, भूतकाळ. आता वर्तमान काळात आत्ता जे घडतं तो सुद्धा अध्यात्माच्या दृष्टीने भूतकाळच आहे. अतिशय सूक्ष्मपणे मी आता बोलतोय, मी बोललो, शब्द उच्चारला, भूतकाळ झाला ना. नंतर तुम्हाला कळतो, मला नंतर ऐकायला येतो, ध्वनी बाहेर जातो, मग ऐकायला जातो माझ्या कानात माझा स्वतःचा शब्द. भूतकाळात जमा झाल्यानंतर वर्तमान काळ सुद्धा भूतकाळच आहे. आणि अध्यात्म म्हणतो भविष्य काळात येणाऱ्या गोष्टी सुद्धा भूतकाळच आहे. का, इथे काही निर्माण करण्यासारखं शिल्लकच राहिलेलं नाहीये, सगळं निर्मितच आहे, अगोदरच निर्मित झालेलं आहे. तो शास्त्रानं शोध लावतो ते अगोदर निर्माण झालेलं आहे खाली, तो भूतकाळच आहे. मग आपल्याला आता पंचमहाभूत का म्हणतात त्याचा अर्थ आता कळला. त्यांनी सगळं निर्माण करून ठेवलेलं आहे, म्हणून त्यांना पंचमहाभूत म्हणतो आपण. या 5 भूताने सगळं भूत निर्माण करून ठेवलंय, अगोदरच निर्माण करून ठेवलंय. ते आपल्याला अजूनपर्यंत सापडलं नव्हतं. एवढंच, तुमच्या घरामध्ये तुमच्या यजमानाने एखादी गोष्ट आणून ठेवली, सांगायला विसरले, दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती सापडली, आहे ती भूतच, अगोदर आणून ठेवलेली गोष्ट आहे. आज तुम्हाला मिळाली, ठीक आहे मिळाली, तुम्हाला नाही काल ते विसरले सांगायला. मग तुम्ही करता त्यांना फोन, हो तुम्ही काल हे आणलं का, हो विसरलो सांगायला. पण तो आहे भूतकाळ, तुमच्यासाठी ते वाटतं ते काहीतरी, अरे आत्ता काहीतरी मिळालं. तशी पंचमहाभूत या सृष्टीमध्ये सगळं काही निर्माण करून ठेवतात अगोदरच. आपल्याला ते सापडलेलं नसतं, किंवा तरी नंतर सापडतं. म्हणून आपल्यासाठी तो भूतकाळ नाही असं आपल्याला व्यावहारिक दृष्ट्या वाटतं. मग तो शास्त्राने म्हणतो आत्ता शोधलं मी, किंवा ते म्हणतात भविष्य काळामध्ये उद्या आम्ही आता आत्म्याचा शोध घेत आहेत ना, गॉड पार्टिकल शोधून काढतायत. भविष्यकाळ आहे अजून त्यांना, आम्हाला केव्हाच भूतकाळ होऊन गेलाय. हजारो पुस्तकं आम्ही लिहून ठेवलेत त्याच्यावर, केव्हाच संशोधन करून. शोधू देत त्यांना, शोधू दे, होऊ दे त्यांची तसल्ली जीवाची. चांगलं आहे, काहीतरी चांगलं कार्य करतात. निदान त्याला गॉड पार्टिकल नाव दिलं, हेच मोठे भाग्य आहे आमचं. कुठेतरी आहे देवाचे काहीतरी सुबुद्धी आहे, एक वेगळं काहीतरी नाव नाही दिलं, भलतंच नशीब. तर अध्यात्माच्या दृष्टीने काळ 3 नाहीतच आहेत, सगळं भूत आहे, अगोदरच निर्माण झालेलं आहे. म्हणून त्यांना पंचमहाभूत म्हणतात. ती पंचमहा तत्व आहेत खरी, पण ती तत्व नेहमी निर्माण केलेल्या गोष्टी आपल्याला सापडतात, त्याने निर्माण करून ठेवलेल्या. आणि मगाशी मी उल्लेख केला होता याच्या मागच्या सूत्रामध्ये, की हे जे परमचैतन्य आहे, इथलं विश्व टिकावं, इथे निर्माण झालेले सजीव त्यांना जीवन सुकर व्हावं, म्हणून ते अगोदरच तुम्हाला भविष्यामध्ये ज्या काही पुढे लागणाऱ्या 1000 वर्षामध्ये पुढल्या त्या गोष्टी ते अगोदरच निर्माण करून ठेवतात. ते आपल्याला नंतर सापडतात. आम्ही आनंदात होतो, हे शोधलं, ते शोधलं, अमुक शोधलं, तमुक शोधलं, काय ना काहीतरी शोध चालू आहेत दररोज शास्त्रज्ञांचे. त्याने केव्हाच तुम्ही ओळखून ठेवलंय त्याने, हे असं असं लागणार आहे, शोधा आणि जगा. एवढी प्रजा जगणं शक्य नाही आहे. मगाशी म्हटलं तसं, ती वाहनं नसते, कम्युनिकेशन नसतं तर जगणं शक्य नाही आहे इतक्या अब्जावधी लोकांना. 9 का 9.5 मिलियन लोक आहेत ना आता, किती येते
9 का 9.5 मिलियन प्रजा आहे जगाची काहीतरी. जगणं नाही इतके लोक शक्य नाहीये. कसं जगणार? आता जर आपण घोड्यावरनं जर जात असतो तर सुकर होणार नाही जीवन, अशक्य होईल. हे शोध नियतीने केव्हाच लावून ठेवले पुढे बघून की तुम्हा आम्हाला लागणारच जगायला. म्हणून ते भूत आहे, नवीन काही आम्ही शोधून काढत नाही. अध्यात्माच्या दृष्टीने सगळं भूत आहे. आणि याच्या 5 अवस्था पतंजलीने सांगितल्या. पहिली अवस्था आहे स्थूल. पृथ्वीचं स्थूल अवस्था म्हणजे काय? जमीन, डोंगर, दगड वगैरे आपल्याला दिसतं प्रत्यक्ष. पाण्याचं सागर, नदी, धबधबे हे सगळं स्थूल रूप आहे. तेजाचं आग, उष्मा, आग लागते, आगीचा डोम उसळतो, गरम होतं प्रचंड, हे आपल्याला जाणवतं, हे त्याचं स्थूल रूप आहे. वारा, सोसाट्याचा वारा, वादळ हे त्याचं स्थूल रूप आहे. आणि आकाश आपल्याला वरती जे दिसतं स्वच्छ, आपल्याला दिसतं प्रत्यक्ष आकाश, हे आकाशाचं स्थूल रूप आहे. त्याचं स्वरूप म्हणजे त्याचे गुण काय आहेत? तर पृथ्वीचा टणक, कठीणपणा हा त्याचा गुण आहे. ते सतत फिरत असते आणि त्याच्यामध्ये सतत गंध निर्माण होतो फिरत असल्यामुळे. हा पृथ्वीचा विशेष आहे. त्यामुळे त्या पदार्थांना आपल्याला वेगवेगळे गंध मिळतात आणि आपल्याला रुचकर होतं जीवन. जसं अन्न रुचकर होतं, बाहेरचा वास रुचकर होतो, जीवन सगळं रुचकर होतं, हे पृथ्वी गंध निर्माण करते. म्हणून पृथ्वी कुठलीही गोष्ट स्वतःमध्ये जिरवून घेते, गुरुत्वाकर्षण दिशामध्ये ते ओढून घेते, म्हणून आपण उभे राहू शकतो. आता आपण मध्यभागी पृथ्वीच्या कसे उभे आहोत? हा गोळा आहे आणि आपण असे उभे आहोत. 90% अँगल आहे आपला पृथ्वीशी. आपण उत्तर ध्रुवावर फक्त उभे लोक आहेत, आपल्या दृष्टीने तेच उभे राहू शकले पाहिजेत. दक्षिण ध्रुवावर उलटे उभे आहेत, शीर्षासन केल्यासारखे. पृथ्वी गोल आहे, आपण काटकोनात आहोत, आपण पडत नाही. हे पृथ्वीचं मोठं वैशिष्ट्य, उपकार आहेत की नाही, गुरुत्वाकर्षणाने खेचून घेतलाय आपल्याला. सगळ्या गोष्टी पृथ्वी स्वतःमध्ये सामावून घेते. त्यामुळे ह्या सामावलेल्या गोष्टींचे जे बीज आहे त्याला अन्नरस मिळतात, म्हणून ते धान्य उगवतं, आपण जगू शकतो. हे पृथ्वीचं स्थूल रूप, हे पृथ्वीचं गुण आहे, स्वरूप आहे त्याचं. द्रवाचं काय आहे? पाण्याचं रस आहे. पाणी हे त्याचं वाहनं, समपातळीवर राहणं, आकुंचन पावणं, प्रसरण पावणं हे त्याचे गुण आहेत. आणि पाणी हे पृथ्वीमध्ये जिरत असल्यामुळे त्याच्यामध्ये अनेक प्रकारची खनिजे विरघळतात, म्हणून ते आपल्याला पाणी उपयुक्त असतं. म्हणून आपण पाण्याला जीवन म्हटलं जातं. खनिजे जातात आपल्या पोटात पाण्यामुळे, आपण जिवंत राहतो. त्यामुळे पाण्याशिवाय आपण जिवंत नाही राहू शकत. ती खनिजे जातात आपोआप पोटामध्ये. रूप, दृश्य आणि प्रकाश हे उष्णतेचे गुण आहेत. तेजाचा हा गुण आहे. ऊर्जेमुळे अर्थातच आपण सजीव जिवंत राहू शकतो. शरीरात एक प्रकारची उष्णता लागते, 97 डिग्री कमीत कमी ती आहे, म्हणून आपण जिवंत राहू शकतो. प्रकाशामुळे सगळे व्यवहार करू शकतो. स्पर्श, वाहणं, आपल्याबरोबर वाहून नेणं हा वाऱ्याचा गुण आहे. आणि यामुळे आपल्याला स्पर्श ज्ञान आणि गंध ज्ञान होतं. सर्व व्यापून राहणं, व्यापून टाकणं, सामावून घेणं हा आकाशाचा गुण आहे. आकाशात पोकळी असते, त्यामुळे शब्द आणि ध्वनी हा त्याचा आणखी गुण आहे. ध्वनी वाहून नेला जातो, नाही तर शक्य नाहीये. आता जे सॅटेलाइट हा जो प्रकार आपण शोधून काढलाय, ह्या आकाशाच्या ध्वनी वाहून नेण्याच्या तत्वामुळे तो शक्य आहे. पृथ्वीच्या बाहेर सॅटेलाइट सोडलं जातं, त्याची पोकळी आहे. आकाशमध्ये आपलं आकाश नाही, बाहेर सुद्धा आकाशच आहे सगळं. ह्या पोकळीमुळे पटकन त्याच क्षणी आपल्याला सगळं ऐकायला येतं, नाही तर ते शक्य नाही. पोकळी जेवढी असेल, पृथ्वीच्या बाहेर पोकळी आणि खऱ्या अर्थी पोकळी विरळ. पृथ्वीमध्ये काहीतरी वातावरण आहे, त्यात काहीतरी आहे, हवा आहे, अनेक प्रकार वाहत असतात गोष्टी, पर्जन्य अनेक आहे, अडथळे बरेच आहेत ध्वनीसाठी. आकाशवाणी तरी पृथ्वीच्या मधनच आपल्याला ऐकायला येत असते, ते काही बाहेर जात नाही. येतो आणि बाहेर नेला येत नाही. तत्क्षणी 4 वाजता आपल्याला शब्द ऐकायला येतो बाहेरचा, पोकळीमुळे. हे त्याचं स्वरूप आहे. त्याचं सूक्ष्म काय आहे? लहान लहान रूप. तर मातीचा कण, धुलीकण हे पृथ्वीचं सूक्ष्म रूप आहे. पाण्याचा थेंब हे पाण्याचं सूक्ष्म रूप आहे. एखादी ठिणगी हे तेजाचं सूक्ष्म रूप आहे. आपण फुंकर घालतो हे वाऱ्याचं सूक्ष्म रूप आहे. आणि आकाशाचं सूक्ष्म रूप हे छोट्याच्या एखाद्या लहान भांड्यामध्ये किंवा नळीमध्ये जे पोकळी असते ते आकाशाचं सूक्ष्म रूप आहे. धूळ, दव, धुकं, धूर, गंध, सूर, स्वर इत्यादी सूक्ष्म रूपामध्ये जे काही सगळं पंचमहाभूत आपल्यामध्ये जे वावरत असतात, त्यामुळे आपलं जीवन खरोखर सुकर होतं. नाही तर स्वर काढणं शक्य नाहीये, बोलणं शक्य नाहीये.
त्याचा अन्वय एकमेकांशी संबंध आहे सगळ्यांचा. आकाश, पहिलं आकाश आहे, त्याचा शब्द हा गुण आहे. इथे जेव्हा एक तप्त गोळा फिरत होता, तो फिरता फिरता त्याच्या सभोवती एक पट्टा निर्माण झाला. आता तप्त गोळा तप्तच राहिला असता. सूर्य अजूनही तप्त आहे, सूर्याला आकाश नाहीये. तप्त गोळे इथे गरगर गरगर फिरतायत. हे जे ग्रह झाले पृथ्वीसारखे, हे फिरता फिरता त्याच्या सभोवती एक पट्टा तयार झाला. फिरता 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 आपल्याला त्या गुरुच्या सभोवती कडं दिसतं ना, ते खूप प्रचंड आहे, धुलीकण दृश्य होतात, जड होतात. आपल्या इथे पट्टा तयार झाल्यामुळे ते आकाश तयार झालं. हे सूक्ष्म आहे, तरी सुद्धा ते दिसतं आपल्याला आकाश या स्वरूपात. हा पट्टा तयार झाला. पट्टा तयार झाला म्हणून आत वायू निर्माण झाला. वायू वाहायला लागला, घर्षणाने त्याच्या तेज निर्माण झालं. त्या तेजामुळे वायूमध्ये रूपांतर स्थित्यंतर होऊन पाणी तयार झालं, H2O आपण म्हणतो ना. आणि त्या पाण्यातलं जडत्व साचून 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 पृथ्वी तयार झाली. एका तप्त गोळ्याचं काय रूपांतर झालं बघा पंचमहातत्वांमधून. हा त्याचा एकमेकावर होणारा अन्वय आहे, परिणाम आहे. एकमेकावर परिणाम करतात, म्हणून हे असे ग्रहगोल तयार झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये पृथ्वीचा आस तिरका असल्यामुळे, आस असल्यामुळे इथे सूर्याची किरणं कमी जास्त होतात. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव इथे प्रवास झाल्यासारखा वाटतो सूर्यकिरणांचा, म्हणून ऋतू होतात. ऋतू झाल्यामुळे थंडी, ऊन, वारा, पाऊस निरनिराळे होतात वेगवेगळ्या प्रकारे, म्हणून जीवसृष्टी. नाही तर जीवसृष्टी असणं शक्य नाही. 12 महिने तप्तच असेल तर कसं जीव शिल्लक राहणार नाही. आकाशाचा शब्द हा गुण आहे. हा शब्द हा गुण, वायू याचा स्पर्श हा जो गुण आहे, त्याच्यामध्ये शब्द गुण आपोआपच आला. एकमेकांचे गुण घेत गेलाय. ते आकाश प्रथम निर्माण झालाय, त्याचा शब्द हा गुण आहे. त्याच्यामध्ये फक्त तेवढाच एक गुण आहे, इतर गुण त्याच्यामध्ये येऊ शकले नाही. नंतर वायू निर्माण झाला. वायूचा स्पर्श हा गुण आहे, पण वायूमध्ये शब्द हा सुद्धा गुण आहे. तुम्ही मुरली वाजवता ना, बासरी वाजवतो, त्याच्यामध्ये शब्द हा गुण आलाय वायूमध्ये आपोआप. स्पर्श हा गुण आहेच. तेजाचा रूप हा गुण आहे, पण त्याच्यामध्ये शब्द आणि स्पर्श हे दोन्ही गुण आपोआप आले. तसं पुढे पाणी, पाण्याचा रस हा गुण आहे, पण त्याच्यामध्ये पहिले जे आहेत ते शब्द, स्पर्श आणि रूप हे तिन्ही गुण पाण्यामध्ये आले. आणि स्वतःचा त्याचा रस हा गुण आहेच. आणि पृथ्वीमध्ये सगळे गुण आले, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, 5 गुण आले. एकमेकांनी परिवर्तन करून घेतला, म्हणून पृथ्वीमध्ये सृजन होतं, म्हणून त्याच्यातनं उत्पन्न होतं धनधान्य वगैरे, वृक्ष वगैरे जे काही निर्माण होतं, हे सगळे गुण पृथ्वीमध्ये आल्यामुळे हे होतं. आपलं शरीर बघा ना, सगळे त्याच्यामध्ये. आपल्या शरीरामध्ये प्रचंड पोकळी आहे, अनेक आतड्यांमधनं पोकळी आहे, अवयवांमधनं. आपल्यामध्ये हवा आहे, कारण आपण घेतो, प्राणवायूवर तर जगतो. आपल्यामध्ये तेज आहे, 97 डिग्री सतत तेज राहतो, म्हणून जिवंत आहोत. आपल्यामध्ये पाणी आहे, तुम्हाला माहिती आहे ना, रक्तामध्ये काहीतरी 97% पाणीच असतं. पाणी आहे सगळं आत. आणि जडत्व म्हणजे सगळं शरीर जड आहे, चामडी वगैरे. 5 गोष्टी पंचमहातत्वांच्या प्रत्येक ठिकाणी आहेत. प्रत्येकात तिथे सजीव, तिथे जीव आहे. असं एकमेकात त्यांचं रूपांतर होत असतं. त्याला अन्वय असं त्यांनी म्हटलंय. त्याचा अर्थतत्व काय आहे तर आत्ता मी सांगितलं. असं या पंचमहातत्वामुळे सजीव सृष्टी इथे निर्माण झाली. पृथ्वीमध्ये सगळे गुण आल्यामुळे त्याच्यात धान्य उगवतं. ते धान्य खाऊन आपण जगतो. प्रत्येक देहामध्ये पंचतत्व असतात, त्यामुळे एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खाऊन जगतो, त्याला ते अन्न मिळतं. जसं तांदूळ, गहू, ज्वारी याच्यामधनं पंचमहातत्व पृथ्वीमधून येतात, ती आपण खातो, आपल्याला पंचमहातत्व मिळतात, आपण जिवंत राहतो. तसं प्रत्येक प्राण्यामध्ये पंचमहातत्व असतात, ती एकमेकांना खाल्लं तर त्यांना पंचमहातत्व मिळतात दुसऱ्या प्राण्याला खाऊन. हा त्याचा अर्थतत्व. अर्थतत्व म्हणजे त्याचा उपयोग, त्याचा शेवटी सृजन काय, त्याचं त्याला अर्थ काय त्याचा, हे ते अर्थ आहेत त्याचे. अशा या भूतावर हे सगळं आता जे पातंजली सांगतायत ते अशासाठी की स्थूल स्वरूप, सूक्ष्म, अन्वय आणि अर्थतत्व हे ज्या भूतांची ही जी 5 अवस्था सांगितल्या, या 5 अवस्थांवर जर संयम केला की जे आपल्या शरीरामध्ये हे सगळे आहेत, तर पातंजली सांगतायत की आपल्यामध्ये भूतजय प्राप्त होतो.
भूतजय प्राप्त होतो म्हणजे काय, आपल्याला या भूतांची बाधा होईनशी होते. आणि अशाच प्रकारे ऋषीमुनी हिमालयात आता राहत आहेत किंवा पूर्वी राहत होते, आजही राहतात. सीतेला अग्निकुंडामध्ये परीक्षा द्यावी लागली, अग्नीचा काही एक स्पर्श सुद्धा तिला झाला नाही, तिने भूतजय प्राप्त केलेला होता. पंचमा तत्वांपैकी तेज हे तत्व तिने त्याच्यावर जय प्राप्त केलेला होता. पृथ्वी दुभंगली तू आत गेली असं आपण वाचतो रामायणामध्ये. पृथ्वी दुभंगली, सीतेला आत घेतलं तिने. हा भूतजय आहे पृथ्वीचा, सीतेचा. पृथ्वीवर तिचा ताबा आहे. भगवंत श्रीने महायुद्धामध्ये सूर्य झाकळून टाकला होता जयद्रथाचा वध करताना. हा भूतजय आहे. सुवर्ण तुला करताना स्वतःचं शरीर हलकं करून ठेवलं. रुक्मिणीने तुळशीपत्र ठेवलं, याने शरीर हलकं केलं. इतर वेळेला जड करून ठेवलं होतं, कितीही दागिने घाला ते पारडं काही वर यायला तयार नाही. हा भूतजय आहे एक प्रकारचा. आता योगाभ्यास करताना हे ऋषीमुनी ज्या वेळेला हिमालयामध्ये वगैरे राहतात, त्यांना काय अन्न पाणी मिळतं तुम्ही विचार करू शकाल. इथे शहरात राहून आपल्याला होतं आज हे नाही मिळालं ते नाही मिळालं, काय भाज्या महाग झाल्यात वगैरे वगैरे. काय मिळतंय त्यांना तिथे. या बाबा महाराजांच्या सगळ्यांच्या शरीरात म्हणजे हे नव्हे, पूर्वीचे म्हणतोय मी, बाबाजी मगाशी मी जो उल्लेख केला, लाहिरी त्यांचे शिष्य किंवा युक्तश्री महाराज, शेवटी योगानंद, सगळे तिकडे आहेत त्यांचे आश्रम. असं काय त्यांना मिळतंय. प्रसाद म्हणजे ते काय करतात, साधी कण्हेरी करतात, निमित्त आहे फक्त खाणं. भूतजय असेच राहतात ते. ज्ञानेश्वर माऊलींचा कधी विचार केलात का, लहान एवढी भावंड कशी जगली असतील. कुणी भिक्षा वाढत नव्हतं, बंदी घातली होती गावकऱ्यांना, घालायचं नाही, भीक द्यायची नाही यांना. तडफडून मरायला पाहिजे होती ना. शरीर सगळे जिवंत राहिलेत आणि कसे तेजपुंज होते. भूतजय जन्मताच घेऊन आले होते, अन्नाची जरुरीच नाही कशाची काय. ऋषी गुहेमध्ये जाऊन बसायचे. तुम्ही जाऊन बसा आता गुहेमध्ये, कसे गुदमराला होईल बघा. आमच्या गावाला आहेत 5 गुहा, अनेक ठिकाणी असतात, रानावनात आहेत त्या. आत गेलं तर गुदमरायला होतं, जास्त वेळ बसू शकत नाही. हे तासन तास ध्यान समाधी त्यात लावत होते, पण गरजच नाही हवेची सुद्धा. पंचमहाभूतांवर भूतजय प्राप्त केलेला होता या लोकांनी. शरीर हे कह पदार्थ आहे, नश्वर आहे ते. आपण आत्मा आहोत, काही झालं तरी आपण ते धारण केलंय, त्याच्यावर अवलंबून नाहीत ते. असा भूतजय योग्यांना प्राप्त होतो. ही योग्यांची सिद्धी आहे.